मित्रांनो, तुम्ही समोरच बघू शकता सोनारपारकरांचा पाखऱ्या जो आजच्या या भिवंडीच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झालेला आहे आणि संपूर्ण माहिती आपण दादाकडून. दादा नमस्कार. नमस्कार. आज झालेल्या या बिंजोरबद्दल सांगा ना थोडीफार काय. आज बिंजोरबद्दल तर आम्ही दिनेश दादा भाल यांचा मला पहिरा होता. त्या दादाची लय आशा होती की माझा पाखऱ्या त्याच्या बैलात पळावा, कारण की त्यांनी स्टार्टिंगपासून लय फोन केले, पण आज योग जुळला आणि तो योग जुळल्यामुळे आमचा कोणगावच्या फाटीत योग्य उत्तर भेटला आम्हाला आणि चांगला एक गुलाल झाला. गाडीवर ड्रायव्हर कोण होता? गाडीवर ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर होता आणि गणपतनी गाडी मनापासून कंपल्सरी तोच आणतोय पाकड्याची गाडी मुंबईला आल्यापासून. पण गणपत असा ड्रायव्हर आहे का मुंबईचा एखाद्या वेळी तरी 100% तो हिंदकेसरी गाडी या बैलावरच होईल. आणि जो आपला नियोजन झाला या नियोजनाविषयी सांगा ना. नियोजनच्या बद्दल बोलला तर माझा देवा आहे भोसरीचा, त्याच्यानंतर आवी आहे, त्यानंतर आवी ड्रायव्हर आहे, गणपतदा आहे आणि आमची काकाचा भाऊ आहे, माझा स्वतः पोरगा आहे, माझा बाबा आहे आणि सर्व मित्र आहेत माझे. त्याच्यापायी मला आजचा गुलाल कोणगावच्या अड्ड्यात 2 वेळ गुलाल झाला. माझ्या घरच्या गाडीने पण गुलाल घेतला आणि माझ्या पाखऱ्याने पण गुलाल घेतला. मला वाटतं आजच्या कोणगावच्या पाठीमध्ये सर्वात मोठं नाव आज पाखऱ्याचंच होता एक गोंड्यावर. हो, आम्हाला तर एक गोंड्यावरच्या पुढे पण झाला असता तरी खेळायची तयारी असते. प्रत्येक अड्ड्यात आमचं 1-2 गोंड्यावर नाव आहेच आणि आजपर्यंत आमचं म्हणजे मुश्किलमध्ये गुलाल घेतल्यापासून पाखऱ्या 2च गुलाल भरल्यात आणि कंपल्सरी पाखऱ्याच्या गुलाल आहेत. किती गुलाल झाला आतापर्यंत? आता तर गुलाल माझे तर 5 गुलाल सलग झाल्यात आम्हाला, ते पण मोठे मोठे. आणि बिंजोरलाच आहे, अशी काय साधी गाडी आजपर्यंत पकडली ना, टॉपचीच गाडी खेळलोय मी. आणि जो आजचा हा पाठीचं नियोजन इथलं काय बोलाल तुम्ही? पाठीचं नियोजन कोणगावचं तर खूप सुंदरच आहे आणि त्याच्यात पलाला पण चांगली पाठी आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचा नियोजन खूप चांगलं आहे. मागे मला वाटतं आपल्या काही 2 गाड्या पडल्या तुम्ही सांगितलं, पण तुम्ही संयम ठेवला आणि पुन्हा पाखऱ्याचा तो कमबॅक करून दाखवला. काय बोलाल? संयम बोलला तर आम्ही बैलगाडी क्षेत्रात आतापासून आहे, आमचे बाबांचे आजोबा सर्व शेकड्यात आहेत. कोणी उत्तर देते का या नावाला कधी वलकत नाही, पण त्या नावाला उत्तर 100% भेटणार आहे. आणि आम्हाला सोनारपाड्यात कुठल्याही गावात जाऊ दे, पाखऱ्याचं नाही, याच्यानंतरची बैलं पण 12 बैलं माझ्या धावणीला आहेत. 1-2 बैलांचा मालक नाही आहे मी आणि या बैलांनी माझा खूप नाव मोठा केलाय. आणि असं नाही का कोण कोणाला वलकत ना, बैलगाडी क्षेत्रात छोटा मालक असो का मोठा असो सर्वांना सेम समजा. नक्कीच. आणि जो आता तुमची ओळख निर्माण आधीपासूनच आहे, पण आता पाखऱ्या मला वाटतं खूप उंचावर तुमचं नाव नेणार आहे. पाखऱ्या तर आम्हाला तर आशा आहे पाखऱ्यावरनं खूप आम्हाला, कारण की पाखऱ्याने आम्हाला टोपला म्हणजे आम्ही कुठल्याही अड्ड्यात गेलो का असं आम्ही पाखऱ्याची गाडी तरी आजपर्यंत आम्ही बॅनरला बोला नाही, डायरेक्ट अलॉसमेंटलाच गाडी झालेली आहे. म्हणजे मैदानात आल्यावर बिंजोरलाच नाव असतं. बिंजोरलाच नाव कंपल्सरी बिंजोरलाच पळतंय पाखऱ्या. आणि आतापर्यंत त्याचे झालेले पहिरे सांगा ना. कुठले पहिरे तर आताचे ते मुंबईमध्ये 1 नंबरला आहेत, ते सर्व पाखऱ्यात बैल पडल्यात. असं नाही आहे का त्याच्या पहिलाच वजीर मुंबईचा पिंटू दादाचा, तो पण 1 नंबरचा बैल आहे, त्याच्यात पण वजीरमध्ये पण पडला माझा बैल. त्याच्यानंतर चिंचोलीच्या लक्षात पडला, तो पण चिंचोलीचा लक्षात, तर तो मुंबईचा मला बादशाच आहे, त्या बैलाला तर तोडत नाही. त्याच्यानंतर सुनियादा खुटारलीचा त्याच्यात पडला, त्याच्यानंतर आज दिनेदाच्या बैलात पडला, पण सर्व बैलात माझा बैल चांगलाच पडलाय. आणि आज ही गाडी पळाली तुम्ही स्वतः बघितली, गाडी पण मस्त अंतर झाला गाडीला. समोरची गाडी पण खूप चांगली गाडी होती पबजीची, तिच्याविषयी काय बोलाल? पबजी तर गाडी बोलला तर आता या एरियात तर 1 नंबरचा बैल पबजीच आहे आणि पबजीची आम्हाला तर पबजीने नाव दिलं, आम्ही नाव टाकला, पण आम्हाला पण भीती होती आणि त्यांनी बैल टाकलाय तो पण नाशिकचा हरण्या. आता तो गटाला माझा अंदाजे 8 नंबरचा मानकरी आहे आणि त्याच्याशी गाडी मला थोडी भीती होती का हरण्यात पडलाय काय होईल गाडीचा, पण तो पाखऱ्याने अंतरात गाडी काढली ती. हे आम्हाला पाखऱ्यावर खूप अभिमान आहे का पाखऱ्याने सोनारपाड्याचं नाव खूप वरती चाललंय. आणि आता मगाशी मी बघितलं समालोचक राहुल भोईर पण म्हणाले कुठेतरी पाखरे हा आता मुंबई बिंजोरची शान होत आहे. काय बोलाल? पाखऱ्या मुंबईची शान म्हणजे सर्व मित्रांचा आशीर्वाद आहे, युट्यूबवाल्यांचा आशीर्वाद आहे. असेच कधी पण आमच्या बैलांकडे या, आमच्या बैलाला मोठा करा, हे सर्व मित्रांचा आशीर्वाद असल्यामुळे माझा बैल पुढे चालला. आणि युट्यूबवाल्यांचा तर खूप अधिकार आहे आणि पहिला युट्यूबवाला तू आहे का माझ्या बैलाची 2 वेळ मुलाखत घेतली, आजपर्यंत कोणच नाही आला. हे आम्हालाही त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद मानतो दादा, कारण की तू असंच कधी गाडी झाली तर आमच्या बैलासाठी एखाद्या वेळी तरी येत जा. आणि पुढचं काय काही नियोजन असतं? पुढचं नियोजन तर आमचं चालूच राहील, पण आता थोडासा आम्ही आता 31 तारखेला बघूया, कारण की बैलाच्या पायाला मार लागलाय थोडी, तरी पण कोशिश तर 100% करणार, कारण की बैल आमचा गुलालातच आहे. कारण बोनिवलीचा मैदान म्हटलं की मानाचा मैदान, त्या बोनिवलीच्या मैदानात माझी गाडी मुश्किलमध्ये पडली, कारण की मी गेल्या वर्षी पण प्रत्येक अड्ड्याला माझी कालीचरण पिंट्या सोन्या 3-3 गाड्या करायचो मी आणि त्याच्यात तुम्ही गुलालात राहायचा. कंपल्सरी गुलालात आहे. आणि अजून एक सांगायचं आहे का बैलगाडी क्षेत्रात आम्हाला कोणी वलको या नाही वलको, खिडकाली मैदान 26 जानेवारीला अड्डा झाला, तिथं बिंजोरमध्ये मी 3 शर्ती करून 4 वाजता बैल घेऊन घरी आलो. त्यामुळे नामांकित गाड्या ठोकल्या मी माझ्या घरच्या बैलांनी. म्हणजे कुठेतरी एक मोठा विक्रम रचला हा विक्रम. त्याच्यानंतर अजून एक विक्रम आहे आपला, उसाटणा पाटीत आपला बैलगाडा महोत्सव होता, त्या महोत्सव मध्ये
अशी सीन झाली का तेव्हा पण 3 गाड्या सलग मारून आम्ही संध्याकाळी थोडी वेळ गेला पण 7-7:30 वाजता आम्ही 3 गाड्या करून महोत्सवमध्ये पण घरी गेलो. खरोखर म्हणजे गाडा मालक असा होता तुमच्यासारखा, कारण कुठेतरी बैलांचं नियोजन व्यवस्थित झाल्यानंतर आपल्या ज्या गाड्या होतात कुठेतरी बाकी गाडीवाल्यांना पण संधी मिळते गाडी करायच्या. आणि बैलगाडीमध्ये तर सर्व बैलगाड्यांनी संमत ठेवा 100% कुठल्याला एखाद्या वेळी तरी बैल लागेल, कारण की आम्ही एवढा संमत केलाय. लई जणांनी आम्हाला टाकून नाचल्यात, बेंड लावल्यात, पण त्याचा उत्तर 100% पाखऱ्या देईल. चालेल धन्यवाद तुमचा. खूप चांगला गुलाल घेतला आणि असंच तुमचा पाखऱ्या गुलाल घेत राहून माझ्या चॅनल करून शुभेच्छा. धन्यवाद.